आलं नाही साहेब. खरं तर आजपासून ह्या शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या लाखो रुपये किमतीच्या आहेत, मात्र या ठिकाणी मोफत आपण आयोजित केलेलं आहे. काय एकंदरीत या कॅम्पबद्दल सांगा. जगप्रसिद्ध लॅप्रोस्कोपी सर्जन डॉक्टर लकडावाला यांनी अतिशय मोठ्या मनाने या समाजकार्यासाठी मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी तयारी दर्शवली. याबद्दल मी मनपूर्वक त्यांचा आभारी आहे. असं त्यांची अपॉइंटमेंट मिळवायला महिनाभर लोकांना लागतो. ते फार मोठ्या परदेशी दौऱ्यामध्ये असतात आणि त्यांना बेस्ट डॉक्टरचा अवॉर्ड त्यांना जागतिक मिळालेला आहे. इतकं मोठं मगाशी मी जे सांगितलं इजिप्तच्या त्या महिलेचं एक फार मोठं उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे. त्यांनी 2 दिवस ते राहणार आहेत. 22 लोक त्यांनी आपल्याबरोबर आणलेले आहेत आणि मला वाटते त्यामुळं आमच्या इथले प्रोफेसर्स, आमचे जे नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, यांना चांगलं ज्ञान मिळेल, विद्यार्थ्यांना ज्ञान मिळेल, प्रेरणा मिळेल आणि गरिबांची सुद्धा सेवा होईल. तर आता भाषणामध्ये बोलताना पुण्यातल्या ज्या रुग्णालयामध्ये दुर्घटना घडली त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आपण खूप नाममात्र दराने यांना जमीन देतो, मात्र उपचार करताना मात्र अशा पद्धतीच्या अट ठेवतात. नाही, मी विधी न्याय खात्याचा मंत्री असताना कायद्यामध्ये मी पहिला बदल केलेला होता. वास्तविक यांना सवलती अनेक आहेत. यांना कसलाही टॅक्स, ही सगळ्यात मोठी सवलत आहे. 10% फक्त त्यांनी गरिबांचे उपचार करायचे आहेत. त्यांना त्याशिवाय हायकोर्टाने त्यांना 10%च्या ऐवजी एकूण ज्यांची उलाढाल होईल त्याची 2%ची सवलत दिलेली आहे. असं असताना सुद्धा एवढ्याची ती गरिबांची सेवा करत नाहीत. त्यामुळं अशा प्रकारचा रोष या दवाखान्याच्या विरुद्ध वाढायला आलेला आहे. महात्मा फुले जीवनदायी सुद्धा ती लागू करत नाहीत, त्याचे दर कमी आहेत. त्यामुळे आपल्या इतर सगळ्या व्यवसायावर परिणाम होईल असं त्यांना वाटतं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी महात्मा फुले जीवनदायी योजना लागू करून घ्यावी, तर अशा घटना घडणार नाही. पण या सगळ्या प्रकरणामध्ये हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं आहे, त्यांनी काल पत्रक काढलं, त्यांनी अंतर्गत चौकशी केली असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या प्रकरणातून त्यांनी हात झटकलेले आहेत आणि नातेवाईकांवरच कुठेतरी दोष. आता मीच समिती नेमणार, मीच चौकशी करणार, मग आम्ही कसं दोषी होणार? माझं म्हणणं आहे असं नाही. ती महिला आलेली होती, तिला नुसतं ॲडमिट केलं असतं काय बिघडलं असतं? ते पब्लिक ट्रस्ट ॲक्टखाली आले असते तर बिल झालं असतं. महात्मा फुले जीवनदायी तर लागू नसणारच, तर हे हॉस्पिटल लागूच करून घेत नाही. त्यामुळेच अशी घटना घडतात आणि मग नातेवाईकांचा आक्रोश, एखादं मृत्यू होणं, या फार त्या घरात काय 2 मुली, आता मुलं झाली, काय करायचं त्यांनी? हा फार मोठे प्रश्न असतात. त्यांनी थोडंसं मानवी भूमिकेतून बघण्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांची मुजरा आहे ते सगळीकडेच पाहायला मिळाली. ससूनच्या काही डॉक्टरांना सुद्धा लाच घेताना पकडण्यात आलं. डॉक्टर नाही, त्याच्या खालच्या अधिकाऱ्यांना त्यांनी फर्निचरच्या कामामध्ये लाच घेताना त्यांना अटक झाली आहे. खरं आहे. भाषणामध्ये आता उल्लेख केला की हे मोठे हॉस्पिटल आहेत ते आयुष्यमान योजना किंवा महात्मा फुले लागू करून घेत नाहीत. ते का करून घेत नाही? अडचणी काय आणि शासनात त्यांना काय झाले, त्यांचे दर आहेत कमी, ते दर आहेत बाकीच्या दरांची आवाजा सव्वा. मग ते म्हणतील इथं एवढं दर कमी, मग आम्ही कसं द्यायचं? म्हणून ते लागू करून घेत नाही असं माझा समज झालेला आहे. तर अनेक वेळा आम्ही प्रयत्न करून सुद्धा ते होत नाही. नाही, सक्ती तर काय लोकशाहीमध्ये करता येत नाही. त्यांना बोलवून विनंती करणं, त्यांना सांगणं किंवा हे लागू करा, तुमचा तो डिपार्टमेंट वेगळा करा ना. परंतु तो जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत कुठल्याही मुंबईच्या दवाखान्यामध्ये योजना नाही, मोठ्या कुठल्याही. साहेब, कर्जमाफीवरून दादांनी सांगितलेलं आता तरी कर्जमाफी करणं शक्य नाही. दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे यांनी काल असं वक्तव्य केलं, कर्जमाफी मागता मात्र त्या आलेल्या पैशाचं शेतात गुंतवणूक करता का, ते पैसे लग्नासाठी नाही, कोकाटे साहेबांची काय मी प्रतिक्रिया ऐकली नाही, परंतु अजितदादांची मी प्रतिक्रिया ऐकली. त्यांनी सांगितलं हा सीझन आणि पुढचा सीझन आमची आर्थिक परिस्थिती बघता हे काही शक्य नाही. त्यांनी कायमची कर्जमाफी करणार नाही असं काय सांगितलं नाही आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं, अजितदादा असं बोलले नाहीत. मला वाटते आर्थिक परिस्थिती 1-2 वर्षामध्ये नक्की आमची सुधारणार, कारण आमचं राज्य इतकं राज्य मोठं आहे की होणार आणि सगळ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण होणार. कृषी मंत्र्यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांना नाही, मी ऐकलं नाही. मी ऐकल्यानंतर समजून घेण्याचा आपल्या प्रतिक्रिया नाही. मला ते तुम्ही सांगितलं आता, मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन.
राज ठाकरे आणि उदय सामंत यांची पुन्हा एकदा भेट झाली. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी वाढलेल्या दिसत आहेत. चांगलं आहे की ते राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देणार असल्याचा आनंद आहे आम्हाला. उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात, मात्र त्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गातला विरोध जो आहे तो अनेक जण करताना पाहिजे, तर सभा देखील उधळून लावा असा इशारा जो आहे तो दिलेला आहे आंदोलकांनी. नाही, आता शक्तीपीठ मार्गाबद्दल एकनाथ शिंदे साहेबांनी ती अधिसूचना रद्द केलेली होती. आता परवा मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला शक्तीपीठ रस्ता करायचा आहे, तर लादायचा नाही. त्यामुळं समजोत्यानं शेतकऱ्यांची संमती घेऊनच शासन करेल. राजू शेट्टी यांनी काल अजित पवार यांच्यावरती टीका करताना अजित पवार यांचा जीव गेला असता का 16 मिनिटं AC गाडीतला चालू झाला नाही म्हणून अशा मी तुम्हाला सांगितलं की कुणीच सांगितलं, मी त्या गाडीत होतो ना. राजू शेट्टी धांदात खोटं बोलत आहेत. मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की अजितदादांनी ड्रायव्हरला विचारलं ही गाडी कोणाची, ती म्हणाले प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्र्याची. मग त्यांना कुठली गाडी दिली, भाड्याने दिली. त्यामुळे संताप अनावर झाला. पालकमंत्री आपला भाड्याच्या गाडीने जातो, AC चालूच होता, मी होतो ना त्या गाडीत. काय तर चुकीचं वक्तव्य करून गैरसमज तयार करणं बरोबर नाही. ते म्हणाले की 5 गाड्यांना यापूर्वी मी परवानगी दिलेली आहे. 2-3 मंत्री होतात जिल्ह्यातले, त्यांना ते 2-3 त्यांना न्यायाधीश येतात. महालक्ष्मी आपलं तीर्थस्थान असल्यामुळं अनेक मंत्री राज्यातले येतात. 5 गाड्या ह्या जिल्ह्याला पाहिजेत, 2 आहेत आणि ती भाड्याने घेता, हे बरोबर नाही. आणि पैसे बी दिलेले आहेत. आणि लगेच आत गेल्यानंतर त्यांनी राज्यशिष्टाचार सचिव आपल्या म्हैसकर मॅडमना फोन लावला आणि त्यांनी सांगितलं आजच्याच परवानगी द्या. काय बिघडलं? 5 गाड्या आपल्या जर VIP लोकांना येणाऱ्या महालक्ष्मी दर्शनाला मिळाल्या तर AC बंद नव्हता. धादात चूक आहे. पालकमंत्री भाड्याच्या गाडी फिरत आहेत, त्यांच्याबद्दल त्यांना राग आला. चंदनवाले साहेबांनी उल्लेख केला की तुम्ही निधी तर शासनाचा मिळवला आहे, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरचा निधी मोठा बरोबर. त्याचा तपशील काय देता येईल? एशियन डेव्हलपमेंट बँक आणि जायकाकडनं आपण एशियन डेव्हलपमेंट बँकेचं कर्ज मंजूर झालेलं आहे, परंतु अजून जायकाचं व्हायचं आहे. मला वाटते मी जे मगाशी सांगितलं की आपल्या ह्या सगळ्या हॉस्पिटल्स विशेषतः सार्वजनिक आरोग्य खात्याचे असतील किंवा आमचे, हे बळकट करण्याची आवश्यकता आहे. हे जर बळकट झाले तरच गरिबांची सेवा चांगल्या प्रकारे होऊ शकेल. राज्यातले खाजगी दवाखाने आहेत यांनी दरपत्रक जाहीर करण्यासाठी काय करता येईल किंवा काय राज्य सरकार? ते आता मुख्यमंत्री महोदयाला आम्ही भेटून ह्याबद्दल एक समिती केली पाहिजे आणि एक दर हे प्रिस्क्राईब करून केले पाहिजेत. खाजगी दवाखान्यांनी काय घ्यावं आणि काय घ्यावं, त्याशिवाय हे थांबणार नाही. जसं महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी कागदपत्रांची जी सक्ती केली आहे, त्यामुळे आयुष्यमान जे कार्ड आहे ते आता सक्ती केली आहे. अनेक लोकांकडे नाही, काय झालेलं आहे की आयुष्यमान भारत आणि आमची महात्मा फुले ही 5 लाखाच्या दोन्ही सेम आहेत. त्यामुळं एकेकाचा लाभ दोन्हीकडं घेण्याचा प्रयत्न होतो आहे. तर ती कंबाईन करून योजना आता आपण आणलेली आहे. त्यामुळे त्याला 5 लाखाचीच मिळणार, तर त्यामध्ये डबल व्हायचं एकाच. म्हणजे आता समजा आता हरण्या तर महात्मा फुलेमध्ये आयुष्यमान भारतमध्ये होईल, त्याचा गैरवापर होईल, म्हणून आपण ती कंबाईन योजना केलेली आहे. या सगळ्या योजनेचे जे कोल्हापूर जिल्ह्यातले 2 समन्वयक जिल्हा समन्वयक होते, त्यांचं काम काही कारणास्तव थांबलेलं आहे. मात्र त्याचा फटका आता कुठलं ह्या योजनेचे समन्वयक होते ते आता काय आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग बघते, मी माहिती घेऊन सांगतो. महापुरुषांचे पुतळे जे ते रात्रात बसवले जाते. कोल्हापूरमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना आहेत. एका ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि आज देखील सकाळी 2 महापुरुषांचे पुतळे कोल्हापुरात. मला आत्ताच मंजुलक्ष्मी मॅडमने सांगितलं की काहीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आणि अण्णाभाऊ साठेचा पुतळा रात्री बिनपरवानगी घेता. वास्तविक आपल्या शासनानं सगळं कायदा केलेला आहे की असे पुतळे बसवण्यासाठी आपल्याला परवानगी घेणं आवश्यक आहे. कारण या पुतळ्यांचं फार मोठं महत्त्व आपल्याला आहे. तर ह्या पुतळ्याचं संरक्षण होणं, त्याच्याबद्दल त्याचं काही विटंबना होता कामा नये याची काळजी सरकार घेते आहे. आता पठ्ठणकोटला शिवाजी महाराजांचा जो बसवलेला आहे त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं बाबा ते झाकून ठेवा, परवानगी मिळायला उघडा. तसंच मी आता मंजुलक्ष्मी मॅडमला सांगितलं की ते दोन्ही पुतळे आता झाकून ठेवा, परवानगी मिळालं तर त्याला, परवानगी नाही मिळालं तर मग पुतळे झाकून ठेवा, काढू नका, असं मी बोललेलो आहे. साहेब, तुम्हाला श्रावणबाळ आरोग्य योजनेचं म्हटलं जातं. तुम्ही धर्मादायक हॉस्पिटल आहेत म्हणून, त्यामध्ये जे गरीब रुग्णांच्यासाठी पार्ट्स रिझर्व असतात, त्यामुळं मोठ्या रुग्णालयामध्ये तुम्ही गरीब रुग्णांना पण अद्याप काही रुग्णालय डॅशबोर्ड त्याचा लावत नाही. गरीब रुग्णांच्या नाही, डॅशबोर्ड सगळीकडे लावला जातो. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये रामेश्वर नाईक म्हणून त्यांना मुख्य नेमलेला आहे. गेल्या वेळा ते मंगेश चिवटे होते, त्यांचा प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन तिथंच दिसतंय मंत्रालयात. मला डॅशबोर्ड सगळे लागले. तशी जर स्पेसिफिक तक्रार असेल तर मी मुख्यमंत्र्यांच्याकडे करेन. आणि श्रावणबाळ जो आहे ना, ही मला
जी मिळालेली आहे ती मिळालेली आहे 65 वर्षाच्या वरच्या आईवडिलांना. मुलं बघत नाही, सुना बघत नाही, त्यासाठी एकत्रित योजना आपण आणली. आईला आणि वडिलांना पेन्शन देणारी. त्यामुळे त्याचं नाव शाहूमाळ ठेवलं, त्यामुळे माझं नाव शाहूमाळ. ही जे ऑपरेशन आहेत ती न करण्याचं कारण का? त्यांनी शासनाकडून त्यांना जे ऑपरेशनच्या बदल्यात जे पैसे मिळतात त्याचा दर खूप कमी असतो. तर ह्याच्यामध्ये दरामध्ये नाही, फक्त ऑपरेशनचाच नाही, कॉटचा रेट, नर्सचा रेट, त्यानंतर ICUचे रेट. म्हणून त्याला एकदा आता त्याला युनिफॉर्मिटी आली पाहिजे. आता ह्यासाठी मी मुख्यमंत्री महोदयाशी बोलणार आहे. उद्या वाढदिवस होतोय, नवीन संकल्प काय? संकल्प नाही, मी 75वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्या दिवशी संकल्प जाहीर करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.